टायरचा लपडा झालाय, पूर्ण टायर फुटलेला आहे बघा. गाडी अशी चालली हा काय बोलते यार. आपली मंडळी बसली आपली जेवायला, एक नंबर झाले भाई. अंबा नदी पूर्ण ही आमची माणसं घरी चालले पदयात्रेला. पायी पदयात्रा, बटाटी उचल, चवडी भाजी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपले मॉर्निंग झालेले आणि काल गेलो होतो धारावी कोल्हेवाड्यात वाजवायला. काल वाजवल्या पण साखरपुडा वाजवली, वरमाय वाजवली, उमराचं पाणी वगैरे हलत वाजवली आणि रात्री घरी आलो काहीतरी 3:30 वाजता घरी आलो रात्री. तर आता पहाटे उठलो आहे. आता वाजले किती 7:30 वाजलेले आता आणि चाललो वाजवलं. आपल्या बँडला 2 कॉल आहेत, 2 लग्न करत येतात. परत एक उरणवरून नवरा इथं पनवेलला आणायचा आहे हॉलला आणि कोयनाड, बोरसे, बेनसे जिथून आपल्याला जायचं आहे सुधागडवाल्याची इथं. तर पोरं सगळे निघाले असेल तर आपण पण जाऊ ऑफिसला डायरेक्ट. आपली पोरं सगळे ऑफिसला आलेले आहेत, डायरेक्ट निघू पण जाण्यासाठी. पप्पा उरणच्या व्याजला आहे आणि आपण आली बघा. ही झोप झाली का नाही? 1000 रुपयाची. आणि आम्हाला तुम्हाला काय नाही. तुम्ही भाजी का भाजी मालकाची? काय मालकाची भाजी का तुम्ही? ये दूध कब खत्म होगा? आम्ही येऊ का? चुप, बिलकुल चुप. बँड कशी नाही. हे बोले इथं बघ मोठी देव भक्ती करून राहिला. तर मित्रांनो आपली बस आलेली आहे. आता सर्व सामान वगैरे भरून घेऊ आपण आणि आज मस्त जेवण बनवायचं. आपल्याला सर्व सामान घेतलंय पण बनवायला. आई बसचा टायर का आला? पंचर लगेच कसं काय? एक मार्चिंग घे चड्डी बा. दिखता का चड्डी वा मार्ची. मित्रांनो आपली बस निघालेली आता मस्तपैकी सगळेजण बसलेले आहेत. हे बघा मागं राजे मस्त बसलेले आहेत. पर्सनल सीट आहे, पर्सनल प्रायव्हेट सीट. आई माऊलीचा तर मित्रांनो आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता सर्व सामान वगैरे काढतो आपल्या बसमधून. सामान काढून डायरेक्ट जाऊ मांडवामध्ये. तर वाजले तर 11 वाजायला आलेत आणि डायरेक्ट जाऊ. आता आतमध्ये लग्न आहे, डायरेक्ट नवरीच्या गावात आलो आपण. मित्रांनो मांडवात पोहोचलेलो आहे आणि आता नवरदेव आलेलं आहे कमानीवरती. नवऱ्याला आणल्यानंतर मंदिरपर्यंत वाजवायचं आपल्याला आणि नंतर वर घोडा काढतात थोड्या वेळाने लगेच. तर चाललो आपण आता नवरा आणायला.
नदीमध्ये पाणी नाही. आता झालेलं मित्रांनो आमचं वाजून आता पॅकअप झालेलं आहे मस्तपैकी उन्हातून ताणातून आम्ही नवरा शपथ. तर मित्रांनो गाणी वगैरे मस्त वाजवलीत आपण आणि आता चाललो आहे बाहेर. मस्त 3-4 गाणी घेतली आणि आता जेवण होतं आपला कोलंबी. मागाशी आपण 2-3 माणसं पुढं पाठवली बनवायला. तर मस्त वगैरे कोलंबी खावाच. बिर्याणी करायची होती बट टोप जरा छोटा पडला आम्हाला. तर कोलंबी तर असाच केला आहे. तर मस्त भात वगैरे घेऊ रटकू मस्तपैकी. आज संडे पोरं आमची शाकाहारी खाणार नाही. साखरे जेवण पण मस्त आहे मांडवत. आज काय संडे पोरं सगळं सोडणार नाही. बस जवळ आलो आपण. आता बघू यांचा कुठपर्यंत काम झालेलं आहे ना. मागाशीच पाठवलं आपण कारण की 3-3.5-4 किलो कोलंबी आहे. तर निसून वगैरे झालेली आहे यांची. ए झाली हां हाय शप्प आता सोडून झाली आहे. जेवण कधी देव. आता कांदा कापी चालू इथं. आम्हाला वाटला सगळं रेडी झाला तर मस्त जाऊन बसू राहील जेवायला. पण इथं काहीच नाही अजून सिच्युएशन. पहिला हप्ता दुसरा हप्ता महाराज बाकी सध्या लोडिंग गोट्या. मित्रांनो आता आलोय परत गाडी देऊ आपल्या. जेवण झालं का बघू आता तरी. आपण तसं वरण भात खाऊन आलेलो आणि आता जेवण बांधते. इथं कोलंबी होती आपली हे बघा. हा काय कोलंबी यार. बघता तोंडात पाणी आलं बाहेर. मित्रांनो भात वगैरे आलेला आपला मस्त पैकी. आता घेऊ मस्त रट्टा मारू जेवण. पुऱ्या पण आलेल्या आहेत. हा मल्हारने सोय केली पुऱ्यांची आपली. पापड पण बिव सगळं आलेलं आहे इथं डायरेक्ट स्टोरेज. चला जेवून घ्या पटापट. मित्रांनो मस्तपैकी जेवायला बसलेलं आहे. मस्त भात घेतलाय पुऱ्या वगैरे मस्त कांदा बिंदा सगळा घेतलेला आहे. सगळी मंडळी बसली आपली जेवायला. एक नंबर झाले भाई. बादशाह काम आहे भाई. हो बादशाह आमचा सोलरच्या खाली डायरेक्ट सोलरच्या खाली चार्जिंग गेले सोलरच्या खाली. तर सगळा तो भापासून होता. आणि इथं पण मावरा आहे. इथं मावरा आणलेला आहे खावाला घरची. कुठला मसूड तार मसूद तार मसाला पुढे काय गाडी. मित्रांनो जेवून खाऊन मस्तपैकी आलो होतो पण बंदरावरती. आणि खूप छान असं मंदिर आहे तुम्ही बघताय. अंबा नदी पूर्ण ही आणि मस्तपैकी बंदर व्हायचा. वाड्याबिडा लागले इथं. हे बघा आता इथे चिखलांशी जायचं. चिखलांशी जायचं आहे. हो इथं दगड आहेत वरती चिखल येते बघा. भरपूर चिखल आहे. मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी आता कॉफी प्यायला बसलो. पण कॉफी मारली दगडी. कॉफी आणि मस्त बिस्किट वगैरे आहेत आणि बनवलेच होता आपण. सगळेजण घेतात मस्तपैकी तडका 90 पॅक 90 सगळेजण मस्त चहा पितात तडाका बडाका. आणि पायजामा बसले चहा प्यायला इथं. आमचे बँडचे मास्तर ओल्ड मास्तरांना सगळा टेबलवर येतो. टेबलवर
म्हाताऱ्यांना सगळी सेवा फ्री असते आमच्या. लहान तुझं जेवायला बघच काय बघ बघ सगळं चहा पी. यो पायजमाचा पोरगा आहे. हा पायजमाचा पोरगा आहे यो. पायजमा कशी तडतडी आली चहा पिल्यावर तडतडी. तो हापी चढवल्या मस्त चहा वगैरे मारलाय आणि आता आलोय वरात काढायला. फोटोशूट चालू आहे इथं. वरात काढू. तू बुक मार जो बटमाचा बिल बघ एकदम पद्धतशीर बसलाय.
मित्रांनो वरात झाले वाजून आता या गावांशी चाललो आता दुसऱ्या गावात सुधागड पालीला. आता पहिले वरात जाणार आहे, पहिले पालीच्या मंदिरमध्ये दर्शनाला जाईल, तर आपण डायरेक्ट गावामध्ये जायचं आपल्याला नवरदेवच्या. तर निघालो तर चाललो आपण. भरपूर काले दिसत पण नाही पुढचा इथे काय वाजता इथे शाळांची पोरं. आम्ही बालवडीचे सगळे. मी पहिलीला आहे, यो दुसरीला आहे. पाहिजे मामा बालवडीला आहे. हे बालवडीचा पोरगा बालवडी बालवाडी ए बालवाडी साईड बालवाडी. हे मा काली बस वाकडी तिकडे गणपती बाप्पा. मित्रांनो कुठं आलं मला समजत ना, लोकेशन समजलं ना मला. आता आडूसली गाव सांगितलं, पण इथं मी पोचलो सुधागड किल्ले सुधागड या रोडला मी आलो होतो. दिसला फायनली भेटला ऍड्रेस. हे बघा ऍड्रेस भेटलेला आता चाललोय. बाबा रस्ता का बरं एक नंबर रस्ता भाई. मित्रांनो पोचलो पण आता आपल्या रोड भेटलाय कसा बसा. आता चालूवर वाजवला. आता इथं आतमध्ये खालूमध्ये चालू आहे.
नाही घेणारच नाही तुला बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मित्रांनो लाईट गेले चांगले बोले झालंय वाजून. आता चाललो आम्ही. आता बघू आमचं प्लॅनिंग चाललंय गोल्डन बेल. पण आता काय आमची पोरं काय ऐकत नाही. ए चायनी बिनीत नाही. आपला भाव भेटला या गावामध्ये आणि भाव बँडचा खूप प्रेम आहे. आणि भावाने आपल्याला एक फार्मसी केली होती. कुठला गाणं राहुल दादाचा गाणं मथुर. तो गाणं आपण मस्तपैकी वाजवला भावाने. भाऊ मस्त नाचत होता त्या गाण्यावरती. आणि आता चाललोय मी घरी. नेक्स्ट टाइम भेटू भाऊ डायरेक्ट आता कुठल्या तरी 100% नक्कीच. हे बघा आता वोटिंग ए थांबा वोटिंग. ए थांबा गोल्डन बेल कोणला गोल्डन बेल हात वरती करा लवकर. गोल्डन बेल मित्रांनो टायर गेलेला आहे. टायर आवाज आला डू 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 डू. चालला मित्रांनो टायरचा लपडा झालाय. यो टायर टायर फाटला बघा पूर्ण. टायर फाटलेला आहे बघा. लेफ्ट राईट आता लेफ्ट राईट करत चाललोय मी. आता आमची बस गेली पुढे हल्लो होता. ढकलीत हे सजा मिळेल आमको सजा. हे बघ मांडवण चौधरी ना मांडवण ही सगळी लागली येतं आपल्याला. हे बघ मांडवण चौधरी मांडवण हेच लाडलं आपल्याला. आता उपाशी घराला उपाशी आणि वाटलेलं असं काहीतरी होईल. चला साईराम ओम साईराम. ए साईराम आमची माणसं घरी चालले पदयात्रेला. पायी पदयात्रा. बोला साईराम मम्मा बोले तू त्र्यंबकेश्वरला आला ना तू. साईराम सगळे उतरले बाई गाडी काय करत आता. हो मित्रांनो पूर्ण टायर फुटलेला आहे. बघा पूर्ण साफ नशी आपली गाडी मेन रोड मध्ये होती पण एक साईडला घेतलंय. पण पूर्ण चिचुंद्र झाला टाकलेला. त्या स्टेपनी बदलायचं होतं आपल्याला. आओ पायजामा आत्ताच्या इथे जॉबला लागलेला आहे. हे बघा चला या जेवून घ्या. सर तुमचं काय फेमस आहे सर तुमचं काय फेमस आहे. बंद झाली
ए हा या लवकर या. कोणला पाहिजे ते डीएम करा लवकर. हे बघा जेवून घ्या. सर तुमच्याकडे काय काय भेटते सर? बटाटे उसळ, चवडी भाजी, त्या जेवून घ्या. चला चला या हॉटेल सायराज. आज 5 बोगर कापले आहेत. उद्या उद्या भीक मागायला लागेल. हे बाई इथे काम झालं तिथे पैशामध्ये काय झालं बघा. पायजामा आमचा फुल अतरंगी आहे. तिथं टायर फुटला काय फुटला आम्हाला चिंता नाही. तुम्ही जेवून घ्या पहिला. पायजामा हे कशा बदला सर्व? पायजामा हे कशा बदला लागलं? कोणी गेलं सर्व? कशा बदला? गाडी अशी चालली ना नाण्या पण पायजामा तुझी पाटली का नाही? तेव्हा पाटली का नाही? काय चालू आहे? पाटली ना तुझी पाटली पण. या कोणला वाचमॅन कोणला पाहिजे असेल तर घेऊन ये. वाचमॅन कोणला पाहिजे असेल तर घेऊन जा. फ्री आहे फ्री. चला चला टायर आलेला आहे. फायनली चला. मित्रांनो आलं ताव मारलं मस्तपैकी. शूट पण नाही केला एवढी भूक लागलेली. हे बघा सगळे बसले जेवायला. एकदम थोडी काम चालू आहे सगळं. मार्बल रंका सगळे बसले जेवायला. तेव्हा मी बँडची बोलून ही माणसं कामाला लावली. हे बघा हे माणसं कामाला लावली. आलची बरं आलची आमची बँडची. आम्ही तर बोलते यांना नेवलं बघा तिच्या बँडमध्ये. काका काय छटुआ. तर मित्रांनो आपण आलोय घरी आणि मस्त जेवलो वगैरे हॉटेलला. आणि तुम्ही बघितलं असाल गाडीचा टायर आपला फुटला होता एकदम. आणि ते पण फुल स्पीडला गाडी होती आपली. तर हल्लो साईडला घेऊन आपली गाडी आपण साईडला घेतली हॉटेलची. तर त्या आणि आता आलोय घरी. सर्व सामान उतरतं पुरं आपली. आणि उद्या कॉल आहे बँडला. उद्याचा ब्लॉग नाही शूट करणार कारण की उद्या छोटा कॉल आहे. तर मॉर्निंगला उद्या होऊन जाईल कॉल पूर्ण. तो डायरेक्ट आपल्याला कॉल मला वाटते माहिती नाही पण आहे या महिन्यातून 2-3 कॉल अजून बाकी आहेत. कारण की आता पोष महिना लागलेला आहे या जानेवारीचा. तर आता अगोदरचे ब्लॉग सर्व पेंडिंग आहेत ते सर्व टाकतो. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या.